नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्या वीर्य लवकर स्खलन होते ती समस्या कायमस्वरूपी सुटण्यासाठी एक आयुर्वेदिक प्रयोग तुम्हाला सांगणार आहे की तो तुमच्या आजूबाजूलाच उपलब्ध आहे किंवा अतिशय स्वस्त आहे, फ्रीमध्ये सुद्धा मिळू शकतो, कारण की ती वनस्पती आपल्या अवतीभोवतीच मिळते. तर सर्वप्रथम बघूयात की कशावर त्याचे फायदे होतात. तर आपलं जे लवकर अर्ली डिस्चार्ज होते म्हणजे जे शीघ्रपतन आहे त्याचं मुख्य जे कारण काय आहे की भरपूर तरुणांचे मला मेसेज फोन येत असतात की सर असा काहीतरी उपाय सांगा की वीर्य हे घट्ट व्हावं, कारण की त्यांची शुक्राणूची संख्या कमी आहे, वीर्य हे पातळ झालेलं आहे, त्यामुळे त्याच्यावरती आपलं नियंत्रण नाही आणि ते चटकन आपलं डिस्चार्ज होऊन जाते. माहीत सुद्धा पडत नाही की केव्हा डिस्चार्ज झालो आणि त्याच्यानंतर संभोगाचा पूर्णपणे आनंद संपतो. तर त्यासाठी वीर्य आपलं घट्ट व्हावं, जास्त वेळपर्यंत आपला संभोग चालावा, शीघ्र पतनाच्या समस्येतून म्हणजेच आपण मुक्त व्हावे, आपला कॉन्फिडन्स वाढावा, शुक्राणूची संख्या वाढावी, यासाठी एक असा आयुर्वेदिक प्रयोग आहे जो की तुमच्या अवतीभोवती मिळून जाईल तुम्हाला किंवा दुकानावरती सुद्धा मिळेल. तर त्यासाठी जास्त उशीर न करता आपण बघूयात का कोणती औषधी आहे. तर आपल्या ज्या चिंचा आहेत की चिंचा आंबट आहेत, परंतु त्यातले ज्या बिया आहेत त्या तुरट आहेत, वरून त्याला तुरट जे असते ते, तर त्या चिंचा आपल्या कामाच्या नाहीत, परंतु ज्या बिया आहेत त्या अत्यंत उपयोगी आहेत. तर त्या बियांचं चूर्ण करायचं आपल्याला, त्याच्यावरचे साल्ट पूर्णपणे काढून टाकायचे आणि त्याचं जे चूर्ण असते ते चूर्ण तयार करून ठेवायचं. एखाद्या काचेच्या शिशीमध्ये चूर्ण तयार करून ठेवा आणि जेव्हा आपल्याला जे घ्यायचं आहे 1 गिलास गरम गोड दूध गोड करण्यासाठी त्यामध्ये धागेवाली मिश्री म्हणजे आपली खडी साखर धागेवाली ती त्याच्यामध्ये एकदा चूर्ण तयार करून मिक्सरमधून चूर्ण तयार करून एखाद्या शिशीमध्ये भरून ठेवा. जेव्हा आपल्याला घ्यायचं आहे 1 गिलास दूध, त्याच्यामध्ये 2 चमचे किंवा आपल्या चवीपुरती गोड लागेल इतकी मिश्री साखर अशा गरम दुधामध्ये 1 चमचाभर त्या चिंचोक्याचं चूर्ण टाकायचं आणि हे आपल्याला सकाळ संध्याकाळ 2 वेळपर्यंत घ्यायचं आहे. हे असं जेव्हा तुम्ही 50 दिवसापर्यंत घ्याल तर तुम्हाला नक्की रिझल्ट येईल असे प्रमाण आहेत आणि असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. तर त्यामुळे असं जर केलं आणि त्यासोबत आपल्याला काही पथ्यपाणी सुद्धा पालन करायचे आहे, तर जेव्हा तुम्ही हे पूर्णपणे फॉलो कराल तेव्हा नक्कीच तुम्हाला रिझल्ट दिसून येतील. तुमचं वीर्य हे घट्ट होईल, त्यामध्ये शुक्राणूची संख्या वाढेल आणि तुमचा संभोग जास्त वेळपर्यंत चालेल. धन्यवाद.